चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पहा सर्वांची शेती मित्र करतो आता स्वागत। चांद्यापासून बांद्यापर्यंतचा जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय। जो सवाल हा चांद्यापासून बांद्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय। ज्या सवालाच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये 31 मे पर्यंत कांद्याचा दर हा 1500 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा या ठिकाणी विचारायला लागलाय की 1500च्या दरावर मग आम्ही कांदा विकायला पाहिजे की थांबायला पाहिजे। कशात होणार आमच्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा? 1500च्या दरावर कांदा विकल्याने की मग 1500च्या दरावर कांदा न विकता तेजीची वाट पाहत थांबल्याने? चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तरे। ज्यांना ज्यांना या प्रश्नांची अचूक उत्तरे पाहिजे असतील त्या सर्वांनी यासाठी हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पाहावा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव त्यांच्या मनातील सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा उपस्थित झालाय। ज्या सवालाच्या अनुसार आता 31 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा 1500 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। जर 31 मे पर्यंत कांद्याचा दर हा 1500 पर्यंत पोहोचला तर मग आपण या ठिकाणी विचारले की 1500च्या दरावर आम्ही कांदा हा तिथं विकायला पाहिजे की मग 1500च्या दरावर कांदा न विकता तेजीची वाट पाहत थांबायला पाहिजे। कशात होणार आमच्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा? चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात इथं अचूक आणि सविस्तर उत्तर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी, ही दर पातळी किती आहे बरं? तर ही दर पातळी सध्या 700 ते 1100 रुपये प्रति क्विंटल आहे। जो कांद्याचा बाजारभाव 8-10 दिवसापूर्वी 500 ते 900 होता तो मागच्या 4-5 दिवसामध्ये वाढलाय। ही तेजी कायम राहणार आहे आणि या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव 31 मे पर्यंत 1500च्या आसपास पोहोचणार आहे। पण हा प्रश्न नाही की कांदा 31 मे पर्यंत 1500 पर्यंत पोहोचेल का नाही, हा प्रश्न महत्त्वाचा आहे की 1500 वर पोहोचला तर विकायचा का नाही। तर लक्षात घ्या मित्रांनो, यंदाच्या वर्षी कांद्याचं उत्पादन कमी आहे आणि जे येणारं वर्ष आहे त्यात अल निनोमुळे खरीप आणि रब्बी हंगामात कांद्याचं उत्पादन याही वर्षापेक्षा आणखीन कमी होणार आहे। भविष्यात मागणी आणि पुरवठ्यामध्ये 100% गॅप हा निर्माण होणार आहे आणि ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कांदा 4 ते 5 हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। जर आपण बघितलं की चला 4-5 हजार कांदा झाला नाही आणि कांदा फक्त 3-3.5 हजारापर्यंत पोहोचला तर आजचा भाव किती? 700 ते 1100। जरी या ठिकाणी आपण ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर भाव व्हायला 3.5 ते 4 हजार, म्हणजे एक सिंपली 1000 रुपयाची सध्या सरासरी पकडली 4000 तेव्हाचा भाव पकडला तर 4 पट फायदा भेटायला। मग 1500 पर्यंत भाव पोहोचल्यानंतर विकावं का नाही? तर माझं मत काय की बाबा आपल्याला माहिती आहे ना की यंदा उत्पादन कमी आहे, भविष्यात उत्पादन आणखीन कमी होणार आहे, मागणी पुरवठ्यात 100% गॅप निर्माण होणार आहे, कांद्याच्या भावात तेजी पक्की येणार आहे। म्हणजे सध्या आपल्यापाशी असणारा कांदा म्हणजे पितळ समजलं तर भविष्यात याचं रूपांतरण सोन्यात होणार आहे। मग मला सांगा, सोनं तुम्ही कधी पितळेच्या भावात विकाल का? तर अजिबात नाही। यातच उत्तर आलं की 1500च्या भावावर सध्या अजिबात कांदा हा विकायचा नाही। विकायचा असेल तुम्हाला तर तो जोड कांदा, बारीक कांदा, सालपट निघालेला कांदा किंवा लो क्वालिटीचा कांदा हा विक्री करून टाका। पण जो चांगल्या क्वालिटीचा A1 क्वालिटीचा कांदा आहे, 55 mm कांदा आहे, तर तो कांदा कृपया करून साठवून ठेवा। हा कांदा तुम्हाला या ठिकाणी 4 पट ते 5 पट निव्वळ नफा प्राप्त करून देऊ शकतो। सरतेशेवटी आर्थिक अडचण मधात निर्माण झाली समजा तर तिथं आपल्या गरजे इतका कांदा विक्री करू शकतात, बाकी कांदा साठवून ठेवा। म्हणजे माझं मत काय की जास्तीत जास्त कांदा स्टॉक करून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला खूप खूप फायदा होऊ शकतो। सरतेशेवटी हा विचार हा निर्णय तुमचा आहे। सध्या काय कांदा भाव 1500 पर्यंत पोहोचला नाही, पण तो 31 मे पर्यंत पोहोचण्याची शक्यता दिसत आहे।
भविष्यात देशात कांदा भाव कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो। आता इथे सतत तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहतात। सातत्यानं तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार।